मंगलाचरण केसधुरासुरमंसिन्यवन्दितम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसपदारम् से पुनतीर्थयरे चतौवती देवी शोधता भावे सम्मणीर्नादंसनः चरित तव विर्यायारे ते ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानसे चित्ते इच्छाकरन्ताणम् सिद्धाणं तनमो गणराणम् अज्जावयवगानम् सागुणं चैव सौवेसिम् देशिं विशुद्धदंसण नाणपाणातमं समासेच वसंपयामि तम्मं जगत निर्वाण संपत्ति। नंबर 70 गाथा नंबर 40 गाथा पाठ। अत्तम अक्कणिवदिदिम या देवी जानन्ति तेसिं परोक्कबोधं नादुनं सक्कं त्रिपन्नतम्। आचार्य कुंद व्यक्ति प्रवचन सार। प्रथम ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकार। ज्ञान तत्व प्रज्ञापनाधिकारामध्ये आचार्य कुंद भगवान निगोदापासून ते सीतापर्यंत सर्व जीवांचा स्वभाव केवळ ज्ञानाधिकार जीवाचा स्वभाव आहे। असा जीवाचा स्वभाव असताना सुद्धा जीव पर्यायामध्ये अशा प्रभावाला विसरलेला आहे। आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन पर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहिए। The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन पर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है। कृपया लाइन पर बने रहिए। The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात। हॅलो आलं का? बंद झालता? नाही, आपोआप तुमच्याकडूनच बंद झालता। होल्ड वर ठेवलेला म्हणून सांगायचं। आचार्य कुंदने आपला जीवाचा स्वभाव केवळ ज्ञान आहे आणि असा केवळ ज्ञान तत्व प्रज्ञापन स्वभाव असताना सुद्धा अर्जिताने सिद्धाने तो पर्यायामध्ये प्राप्त केलेला आहे। आणि असा स्वभावाला प्रत्येक जीव पर्यायामध्ये पुरुषार्थ करते तर सर्वांच्या पर्यायामध्ये हा स्वभाव प्राप्त होऊ शकतो। अशा पद्धतीने आचार्यांनी मागितल्या
39 गाथेमध्ये आचरणी, अविद्यमान आणि विद्यमान सर्व पर्याय ज्ञानाचा प्रत्यक्ष आहे, द्रव्य त्याच्या ज्ञानाचे प्रत्यक्ष आहे, असे 19-22 गाथेपासून जी केवळ ज्ञानाची चर्चा मुख्य रूपाने सुरू केली होती, तर त्यानंतर आता 40 गाथेला शिक्षण देतात. अब इंद्रिय ज्ञान के लिए नष्ट और अनुत्पन्न का जानना अशक्य है, अर्थात इंद्रिय ज्ञान ही नष्ट और अनुत्पन्न पदार्थ को, पर्याय को नहीं जान सकता, ऐसा न्याय से निश्चित करते हैं. याचा अनुमान वाक्य तयार दाखवावर काय आहे, पक्ष काढणे साध्य काय आहे. हॅलो, इंद्रिय ज्ञानाला या ज्ञानामध्ये पक्ष काढणे साध्य काय आहे. ने वाक्य इंद्रिय ज्ञानाला नष्ट आणि अनुत्पन्न पर्याय जाणणे अशक्य आहे. ऐसा न्याय से निश्चित करते हैं. ऐसे निश्चित करते हा हेतू झालाय सर. इंद्रिय ज्ञान हे पक्ष आहे ना सर इथं. इंद्रिय ज्ञान झाला पक्ष आणि नष्ट अनुत्पन्न झालं हे साध्य. जाणू शकत नाही साध्य झालं हे साध्य. शीर्षक मध्ये प्रतिज्ञा वचन सांगितले. 2 गाथेमध्ये आता हेतू वचन सांगतात. जसं समयसारमध्ये 19 नंबर गाथेमध्ये हा जीव किती कालापर्यंत अप्रतिबुद्ध राहतो. मग जीव झालता पक्ष आणि अप्रतिबुद्ध झाला साध्य. 38 गाथेपर्यंत आहे ना सर त्याचं उत्तर. मग या ठिकाणी आचार्य मग त्या 19 नंबर गाथेत सांगितलं, जोपर्यंत हा जीव द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म माझे आहे, मी द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्माचा आहे, अशी जोपर्यंत त्याच्यामध्ये बुद्धी आहे, ज्ञानामध्ये निर्णय आहे, श्रद्धा आहे, अशा प्रकारचे अनुसरण करतो, तोपर्यंत अप्रतिबुद्ध राहतो. म्हणजे गाथा हेतू दिला आणि शीर्षक प्रतिज्ञा होते. तसं येते इंद्रिय ज्ञान, इंद्रिय ज्ञान झाला पक्ष, नष्ट आणि अनुत्पन्नाला जाणणे अशक्य आहे, साध्य असं न्यायाच्या द्वारे सिद्ध करतात. नंबर 40 अन्वयार्थ. जो अक्षपतित अर्थात इंद्रिय गोचर पदार्थ इत्यादि द्वारा जानते हैं, उनके लिए परोक्षभूत पदार्थ को जानना अशक्य है, ऐसा सर्वज्ञदेव ने कहा है. अक्षपतित जे अक्षर इंद्रियाचं गोचर आहे, इंद्रियाचं तरी उत्पन्न होत असं पदार्थाला जे ज्ञान जाणतो ते कसं आहे, अग्रह्याद्वारा जाणतो. ते कसं जाणतं, अग्रह्याद्वाराच्या जाणतो क्रमाने जाणतं, क्रमाक्रमाने जाणतो, युगपत जाणत नाही. त्याच्यासाठी परोक्षभूत खाली 1 नंबर टीप दिली, परोक्ष. अक्ष से पर अर्थात अक्ष से दूर हुए ऐसे इंद्रिय अगोचर. ते इंद्रिय ज्ञान काय करतात, इंद्रियापासून जे दूर आहेत अशाला ते जाणू शकत नाही. अक्षचे दूर होईल असे इंद्रिय अगोचर
आणि इंद्रिय गोचर जे आहे म्हणजे इंद्रियाच्या कक्षेत जे येतात त्यालाच फक्त ते क्रमाक्रमाने जाणतात. जाणार. म्हणून मग काय सांगितलं, डोळा आणि मन दूर राहून पदार्थाला जाणतात आणि बाकीच्या इंद्रियांचं ज्ञान त्या इंद्रिय ते विषय त्याच्या कक्षेमध्ये आल्यानंतर जाणतात. म्हणून ते ज्ञान अति यादीद्वारा जाणतं, म्हणून त्याला परोक्षभूत पदार्थ को जाणणं अशक्य आहे. ज्या इंद्रियाच्या ज्ञानाचे दूर आहे त्यांना जाणणं अशक्य आहे. बरोबर. तुमच्या अकलूला घराला रंग दिले का तुम्ही? काय म्हटलं सर? अकलूच्या घराला रंग दिलाय का? पांढरा दिलाय फक्त. काय तर दिलं का नाही? हो सर. मग तिथं तर वस्तू आणून ठेवले का नाही काय आपण? हो सर. मग तुमच्या डोळ्याला सांगा तिथलं ज्ञान करा म्हणून. भिंतीच्या रंगाचं ज्ञान, जे काही तुम्हाला फर्निचर केलं त्या फर्निचरच्या रंगाचं ज्ञान डोळ्याला करायला सांगा. मनाने होईल ना सर ते. इथे चर्चा कोणाची आहे? इंद्रियाची. मग मनाची चर्चा इथं आहे का? नाही. पण इथून करा म्हटलं तर इंद्रियाने कसं फक्त ते स्मरण होईल सर. आपण स्मरण कोणत्या इंद्रियाने होतं? स्मरण मनानेच होतं ना सर. मनानेच होतं. आपण 7 नंबर चार्ट मध्ये मती ज्ञानाचे, परोक्ष ज्ञानाचे, व्यावहारिक प्रत्यक्ष आणि परोक्ष 2 भेद केले. हा एक व्यावहारिक प्रत्यक्ष 5 इंद्रियांनी मनाच्या माध्यमातून वर्तमानातील विषयाला जाणतं. जी ज्ञान पर्याय एक स्पष्ट जाणते त्याला व्यावहारिक प्रत्यक्ष म्हणतात. दुसरं परोक्ष, स्मृती, प्रतिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम. ही 5 ज्ञान पर्याय इंद्रियाच्या द्वारे होत नाही, ती मनाच्या द्वारे होतात. मनाच्या द्वारे होतात. मग इथे आचार्य इंद्रिय ज्ञानाची चर्चा करतात, इंद्रियाची चर्चा करत नाही. ती इंद्रियाच्या विषयाची चर्चा करत नाही, ती मनाची चर्चा करत नाही. ती कोणाची चर्चा आहे प्रकृत प्रकरणामध्ये, कोणाची चर्चा आहे, कोणाची चर्चा नाही. इंद्रियाच्या येणाऱ्या पदार्थाची ना सर. इंद्रियाच्या कक्षेत आलेल्या पदार्थाला इहापूर्वक क्रमाक्रमाने जाणतात. इंद्रिय ज्ञान. इंद्रिय ज्ञान. इंद्रिय नाही, इंद्रिय ज्ञान केली शीर्षका दिलंय. इंद्रिय ज्ञानासाठी नष्ट आणि उत्पन्नाला जाणणं अशक्य आहे. इंद्रियाला म्हणत नाहीत आचार्य, इंद्रिय ज्ञानाला म्हणतात. इंद्रियाला का म्हणत नाही? इंद्रियाला इंद्रिय ते हे झालं ना सर, फक्त पुद्गल झालं ना सर ते. मग इंद्रिय कसे स्वसंवेदी आहे. नाही, इंद्रिय असंवेदी असल्यामुळे इंद्रिय परिचितीसाठी साधकतम साधन कारण नाही. निर्णय ना सर. परिचित्ती म्हणजे निर्णय ना. निर्णय. मग इथे इंद्रियाची चर्चा नाही, इंद्रियाच्या माध्यमातून होणार शाक्षमिक परोक्ष ज्ञानाच्या पर्यायाची चर्चा आहे. मग परोक्ष पदाला जाणणं अशक्य आहे. परोक्ष म्हणजे त्या इंद्रियाच्या कक्षाच्या दूर असणारे. परोक्ष इंद्रिय कक्षाच्या दूर असणारे. अशक्य आहे असं कोणता सर्वज्ञ देवाने म्हटलेलं आहे. आचार्य म्हणतात मी म्हणतो असं नाही. कोण सर्वज्ञ भगवंताला साक्षी देतात. मी छद्मस्त आहे. मी का सांगणार, माझ्या ज्ञानाचा विषय नाही, सर्वज्ञाच्या ज्ञानाचा विषय आहे. तो द्विगुणित मध्ये फिरला गेला, सांगितलं गेला आणि गंधर्वापासून परंपराने आचार्य परंपरापर्यंत मनाचे प्राप्त झाले ते मी सांगत आहे. टीका. विषय और विषय का तन्निपात
जिसका लक्षण स्वरूप है, ऐसे इंद्रिय और पदार्थ के सन्निकर्षों को प्राप्त करके जो अनुक्रम से उत्पन्न याद के क्रम से जानते हैं, वे उसे नहीं जान सकते जिसका स्व अस्तित्व काल बीत गया है तथा जिसका स्व अस्तित्व काल उपस्थित नहीं हुआ है, क्योंकि अतीत अनागत पदार्थ और इंद्रियों के यथोक्त लक्षण, यथोक्त स्वरूप ऊपर कहा जैसा ग्राह्य ग्राहक संबंध का असंभव है. का त्यांना आचरणी अवग्र ज्ञान कसं उत्पन्न होतं म्हणून सांगितलं. क्रमाक्रमाने असं क्रमाक्रमाने होतं. हे इंद्रिय आणि पदार्थाच्या सन्निकर्षाने होतं. इथं का सांगितलं. विषय आणि विषयी यांचा सन्निपात झाल्यानंतर इंद्रिय ज्ञान इहादिकाच्या अनुक्रमाने ते जाणल्या जातं. सन्निपात 2 नंबर टेप दिले. मिलाप, संबंध म्हणा. मग विषय आणि विषयीचा सन्निपात म्हणजे काय. हॅलो, विषय आणि विषयीचा सन्निपात म्हणजे काय. विषय आणि जेव्हा ते विषय आणि विषयी सन्निपात म्हणजे त्यांची निकट येतात विषय आणि विषयी. मग विषय आणि विषयी विषयी झालं इथं इंद्रिय झालं ना सर. विषयी हे तिथं इंद्रिय झालं ना सर. विषय ज्ञानेंद्रिय ज्ञान. ज्ञानेंद्रिय ज्ञान. इंद्रियांच्या माध्यमातून होणारी ज्ञानाच्या पर्यायाला त्या पर्यायाने परिणत असणाऱ्या जीवाला विषयी किंवा ज्ञानाला विषय किंवा ज्ञान पर्यायाला विषय म्हणतात. इंद्रिय ज्ञान पर्यायाला. इंद्रियाला नाही. इंद्रिय ज्ञान पर्यायाला. विषय आणि विषयाच्या माध्यमातून होणारं ज्ञान. विषय आणि विषयीचा सन्निपात झाल्यानंतर पहिल्यांदा कोणतं ज्ञान होतं. अवग्रह. मग आचार्य काश्मीर न्याय ग्रंथात अथवा सूत्र आदी ग्रंथामध्ये विषय आणि विषयीचा सन्निपात झाल्यानंतर पहिल्यांदा दर्शन उपयोग होतो. बरोबर. मग दर्शन उपयोगामध्ये सामान्य विशेषात्मक पदार्थाचे सामान्य रूपाने अवलोकन होते. मग त्याच्यानंतर द्रव्यसंक्रमणे छद्मस्थाना दर्शन उपयोग पूर्वक ज्ञान उपयोग होतो. केवलीला दर्शन उपयोग आणि ज्ञान उपयोग दोन्ही इतपत होतो. तसं सूर्याची उष्णता आणि प्रकाश इतपत आहे. हीटर मध्ये उष्णता मुख्य आहे, प्रकाश गौण आहे. ट्यूबलाईट मध्ये प्रकाश मुख्य आहे, उष्णता गौण आहे. तसं विषय आणि विषयीचा सन्निपात झाल्यानंतर तुम्हाला पहिले दर्शन उपयोग होतं. दर्शन उपयोगामध्ये सामान्य विशेषात्मक पदार्थाचा सामान्य होतं. हे तुम्ही अन्य ग्रंथ वाचून आलेला आहात. तुम्ही प्रगल्भ शिष्य आहे म्हणून तिथे आचार्यांनी दर्शन उपयोगाची चर्चा केली नाही. पंचायती काय आधी ग्रंथ सांगितला पंतप्रधानांनी. छद्मस्थाना दर्शन उपयोग पूर्वकच ज्ञान उपयोग होत असतो. वरचे ग्रंथ वाचताना आचार्य खालच्या ग्रंथाचं अध्ययन करून शिष्य आलेला आहे. हे गृहीत धरून काही विषय सोडून डायरेक्ट सुरू करतात. काही ठिकाणी काय करतो मग मंदबुद्धी नवीन शिक्षणात आणण्याचे चांगलं लागतं. विषय आणि विषयीचा सन्निपात झाल्यानंतर पहिल्यांदा दर्शन उपयोग होतो. मग चक्षु दर्शन उपयोग होतो. त्यानंतर चक्षु ज्ञानावरणीय वीर्यांत्रय कर्माचा अक्षोक्षम झाला ज्ञाना. त्यामध्ये सुद्धा अवघ्र ज्ञानावरणीय वीर्यांत्रय कर्माचा प्रत्यक्ष साम्यरी प्रत्यक्ष ज्ञानवळ कर्माचा अक्षोक्षम झाला असताना पहिल्यांदा अवग्रह होतो.
एवढ्या पद्धतीने सगळे तिथे व्यवस्था न्यायादी ग्रंथामध्ये अशी सगळी व्यवस्था मांडणी करण्यामध्ये ती सगळी व्यवस्था मांडली जाते. असं आपल्याला मांडता पण आलं पाहिजे. म्हणून सांव्यवहारिक प्रत्यक्ष चक्षुदर्शनावर्णीय ज्ञानावर्णीय गिर्यांत्राय कर्माच्या क्षमाचं निमित्त असताना आत्मा विषयाला दर्शन उपयोगानंतर अवग्रह या अवाय या क्रमाने जाणतो. लक्षण स्वरूप आहे असं इंद्रियाने पदार्थ के सन्निकर्ष को प्राप्त करके सन्निकर्ष संबंध समीपता माहिती सन्निकर्षाचा अर्थ वेगळा आणि न्यायदीपिकेमध्ये अन्य न्याय ग्रंथामध्ये नैयायिक लोक द्रव्य पर्यायाला सर्वथा भिन्न मानतात. सन्निकर्षामध्ये तुम्हाला ज्ञान होतं. इंद्रिय पदार्थ आणि इंद्रियाचा सन्निकर्ष झाल्यानंतर ज्ञान होतं. इथे सन्निकर्षाचा अर्थ वेगळा आणि इथे सन्निकर्षाचा अर्थ पदार्थाला त्या इंद्रियाच्या विषयाजवळ प्राप्त करू नये, त्यांच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर. तिथे सन्निकर्षामुळे ज्ञान होतं. इंद्रिय पदार्थ इंद्रियाने पदार्थाचा सन्निकर्ष झाला की ज्ञान होतं. माझ्या सांगितलं की सन्निकर्षामुळे ज्ञान होत नाही. का होत नाही सन्निकर्षामुळे ज्ञान? असं म्हटलं तर सन्निकर्षामुळे ज्ञानाला कोणतंहीच नाही पाहिजे ना सर. तिथे आचरण सन्निकर्षामुळे तुम्ही म्हणता की इंद्रियाने पदार्थाचा सन्निकर्ष झाला म्हणजे ज्ञान होतं. मग आचार्याचं ते सांगितलं अंजनाचं इंद्रिया आणि पदार्थ दोन्ही कसे आहेत? अचेतन आहेत. दोन अचेतनाच्या सन्निकर्षामध्ये चेतन ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. स्वसंवेदन नाही. तिथे सन्निकर्षाने मानतो ते वेगळा अर्थ. तिथे सन्निकर्षाचा अर्थ त्या इंद्रियाच्या विषयी त्याच्या विषयाच्या सानिध्यात येणे. ते सन्निकर्षाचा अर्थ वेगळा. तो म्हणतो की स्पर्श केल्याशिवाय ज्ञान होत नाही. तिथे नित्य सन्निकर्षाचा अर्थ वेगळा. शब्द एक असले तरी प्रकरणाला अनुसरून त्याचा अर्थ वेगळा वेगळा होतो. कारण एक ठिकाणी सन्निकर्षाचा अर्थ इंद्रिय आणि पदार्थ एक ठिकाणी येणे. इथे सन्निकर्षाचा अर्थ इंद्रिय आणि पदार्थ आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये स्थित राहणे. माझा सन्निकर्षाचा अर्थ वेगळा. शब्द सामान अधिकरण जे आहे कारण वक्त्याच्या अभिप्रायावरती अवलंबून आहे. पण न्यायदीपिका सगळी डोक्यामध्ये प्रत्येक प्रकरण फिट करून टाकायचं. न्यायदीपिका आणि परीक्षा सूत्र सगळे ग्रंथ आपोआप काय करतात? अनेक प्रकारे आपल्याला कोणाला येतात. मग असं सन्निकर्षाला प्राप्त अनुप्रमाणे उत्पन्न. पहिले दर्शन उपयोग, नंतर अवग्रह, नंतर या, नंतर अवाय अशा क्रमाने जाणवत आणि ज्याचा स्वकाल नष्ट झालेला आहे भूतकाळ, ज्याचा स्वकाल अस्तित्व उपस्थित आहे भविष्यकाळ, अशा अतीत आणि अनागत पदार्थाला इंद्रिया यथोक्त लक्षण वरती सांगितलेल्या प्रमाणे जे लक्षण आहे असं ग्राह्य संबंध असंभव आहे. हे भूतकाळातील होऊन गेलेले पदार्थाचे पर्याय, भविष्यकाळामध्ये होणारे पदार्थाचे पर्याय, भूतकाळ आणि भविष्यकाळातल्या पर्याय काय झाले? ग्राह्य आणि जाणणारा आत्मा ग्राहक विषयी ग्राहक झाला. ग्राह्य म्हणजे विषय आणि ग्राहक म्हणजे विषयी. ग्राह्य आणि ग्राहक. ग्राह्य म्हणजे ग्रहण करणारा. इंद्रियगोचर पदार्थ ग्राह्य आहे. बरोबर. पदार्थ ग्राह्य, इंद्रिय ग्राहक आहे. ग्रहण करते आणि ग्राह्य.
इंद्रियाचे विषय झाले ग्राह्य आणि इंद्रिय झाले ग्राहक. इंद्रिय गोचर पदार्थ झाले ग्राह्य हा आणि इंद्रिय झाली ग्राहक. ग्रहण करणारे आणि ग्रहण होणारे. विषय आणि विषय लावायचं असेल तर ग्राह्य म्हटलं तर इंद्रिय विषय बरोबर. आणि ग्राहक म्हटलं तर विषयी. मग त्यांचा काय ग्राह्य संबंध असंभव आहे. असंभव आहे. कोणता अनागत आणि अतीत. भूत आणि भविष्य. हे इंद्रिय विषयीच्या इंद्रिय ज्ञानाच्या विषयाचा असंभव आहे. जाणू शकत नाही. त्याचं पहिलं हेतू दिलाय त्यांनी किंवा इंद्रिय गोचर कक्षेमध्ये असलेल्या पदार्थांना ते ह्यापूर्वकच जाणतात. म्हणजे दर्शनोपयोगपूर्वकच त्यांचं सांव्यावहारिक प्रत्यक्षाचं हे असतं. सांव्यावहारिक आपल्या डोळ्याचं तर चक्षुरेंद्रिय त्याचं वीर्यांतर आहे. दोघांचा क्षयक्षम असल्यानंतरच त्याचं ज्ञान विषयाला जाणू शकतात. यापूर्वक क्रमाने जाणू शकतात. मग हीच गाथा मध्ये काय केलं मी 10-12 वर्षापूर्वी केव्हा तरी प्रवचन चालला होता. त्याला गाथा घेतली होती. मग त्याला सांगितलं होतं विषय आणि विषयीचा सन्निपात झालेला असताना सुद्धा सन्निकर्ष झालेला असताना सुद्धा ज्ञानावरणी वीर्यांचा कर्माचा क्षोक्षम झालेला असताना सुद्धा ज्ञान होत नाही. ज्ञान होत नाही. वस्तू आहे, ज्ञानाची परिणती आहे, कर्माचा क्षोक्षम पण आहे, तरी ज्ञान होत नाही. कारण वीर्यांचा विषय आहे, विषयी आहे, ज्ञानाला वीर्यांचा कर्माचा क्षोक्षम आहे, इंद्रिय निर्दोष आहे, तरी ज्ञान होत नाही. कारण योग्यता नसेल सर त्या काळाची. आणि दुसरं कारण तुम्ही विद्यार्थ्याला शिकवत होता का नाही शाळेमध्ये? हो सर. सगळे विद्यार्थी ऐकत होते का नाही? कर्माचं हे असेल ना सर त्यांचं. मग तिथे आचरण सांगितलं त्यावेळेला मी स्पष्टीकरण केलं विशेष. इथं तर त्यांचं ज्ञान वर्तमानाच्या विषयाचा बोध बघितलं जाणत नाही. वर्तमानमध्ये विषयीचा सन्निकर्ष झाला, ज्ञानावरणी वीर्याचा कर्माचा क्षोक्षम आहे, तरी सुद्धा ज्ञान होत नाही. कारण उपयोग नसेल तर. बरोबर आहे. तसं आता तेच झालं ना, उपयोग नव्हता म्हणूनच त्याचं ज्ञान झालं नाही, हेतू सांगता आला नाही. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवत असताना सुद्धा क्षोक्षम आहे शब्द त्यांच्या कानापाशी जातात. विषयी जाणणारे जीव आहे, ज्ञानोन कर्माचा क्षोक्षम झाला आणि ज्यांचा उपयोग होता त्यांना ज्ञान झालं आणि ज्यांचा उपयोग नव्हता त्यांना ज्ञान झालं नाही. आपण लिहिता मागं बघितलं, काही मुलं ऐकत पण होते, लिहित पण होते, आणि काही मुलं काय करत होते, तिकडे तिकडे बघत होते. उपयोग विचारलं काय मी सांगितलं सांगितलं उपयोग नव्हता त्यांचा. उपयोग ना. मग तिथे आचरण एवढं सांगितलं बघ, उपयोग असेल तर सगळं आहे, पण वर्तमानमध्ये उपयोग नसेल तर ज्ञान मिळत नाही. असं कळण्या गाथेचा अर्थ पुस्तकाचा विशेष रूपाने विस्तार इथे नाही, पण तो विस्तार विशेष रूपाने केला होता सर. त्यावेळेला प्रवचनचं असं प्रवचन तेच केलं तर फार चाललो. ते पण 2.5 वर्ष चाललं का प्रवचन, 4 ग्रंथ. पण त्याचे प्रवचनचे हेच प्रवचन सारखं काही रेकॉर्डिंगच नाही सर आपल्याकडे. नाही, त्यावेळेला कोण केलंच नाही ते. ते इकडे आल्यानंतर ते कातार मंदिरामध्ये आल्यानंतर सुरू झाला. हो ना, कारण प्रवचन सारखा ग्रंथ म्हणजे एवढा जबरदस्त
अगदी सूक्ष्मात सूक्ष्म सगळं म्हणजे आम्ही महाराष्ट्राने सगळं ऐकलं ना, तरी ग्रंथ प्रत्यक्ष. हो ना सर. आता हे वाचताना किती साधं वाटतंय की इंद्रिय गोचर कक्षेमध्ये पदार्थाने या पूर्व क्रमाक्रमाने जाणते, पण त्याच्यातलं मागचं जे रहस्य दर्शनोपयोगपूर्वक सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्यपणे आणि त्याच्यानंतर सामव्यवहारिक चक्षुरेंद्रिय आणि वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम हे पण त्याला आवश्यक आहे. आणि त्याच्याही नंतर त्याच्यामध्ये उपयोग पण पाहिजे. हा, म्हणजे ही सूक्ष्मता आणि ही त्याच्यामध्ये लक्षात यायला पाहिजे. कारण काय इथे तर त्यांनी सांगून आचार्यमुक्त झाले, पण त्यांना की पूर्वी हे शिकवलेलं आहे शिष्याला किंवा सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे इथं त्याची चर्चा नाही. भावार्थ इंद्रियों के साथ पदार्थ का अर्थात विषय के साथ विषय का सन्निकट से संबंध हो, तभी अवग्रह या अवधानारूप क्रम से इंद्रिय ज्ञान पदार्थ को जान सकता है. पदार्थाने विषय संबंधानंतर त्यावेळेला सन्निकट झाल्यानंतर काय इंद्रिय ज्ञान पदार्थाला जाणू शकतात. तेही कसं अवग्रह या अवयाने झालं. मग ज्यांच्यापाशी धारणा ज्ञानावर नियमित करण्याचा क्षोभक्षम झाला, त्या जीवामध्ये अवग्रह या अवाय तिन्ही आहेत. ज्याला अवाय झाला त्याला अवग्रह या आहे. धारणा असेल पण नसेल पण या झाला त्याला अवग्रह आहे. अवाय धारणा असू शकते पण नसू शकते पण, आणि अवग्रह झाला या अवाय धारणा असू शकते आणि नसू पण शकते. मग कधी सांगितलं तरी अवग्रह या अवाय धारणा सांगितले क्रमाने. याच्यात पण काय लावायचं, सांव्यारिक प्रत्यक्ष ज्ञानावरणी वीर्यांतराय कर्माचा अवग्रह ज्ञानावरणी कर्माच्या क्षोभक्षमाने अवग्रह होतो. त्याप्रमाणे प्रत्येक सती ह्यासाठी आवायसाठी धारणेसाठी प्रत्येक अष्टासाठी त्याच्या कर्माच्या आवरणाचा क्षोभक्षम पाहिजे. अवग्रह पाहिजे, नंतर अवायचा पाहिजे आणि धारणेचा पाहिजे. प्रत्येक पर्याय भिन्न भिन्न आहे. प्रत्येक पर्यायावरती आवरण टाकणारे कर्म भिन्न भिन्न आहे. त्या आवरणाचा कर्माचा क्षोभक्षम झाल्यानंतर ते क्रमाने ज्ञान होतं. आणि हेच आपल्याला नुसतं अवग्रह या होते पण धारणेपर्यंत आपण पोहोचतच नाही. तत्वासूत्रात आधी विस्तार केलं, पण त्याच्याने वैधरी इथे क्रमाने असं होतं हे सांगितलं. सर्वांसाठीच हा नियम, ज्यांना झालं त्यांच्यासाठी हा नियम आहे. नष्ट अनुत्पन्न पदार्थाचा इंद्रिय संबंध होण्याचे इंद्रिय ज्ञान होणे नाही जाण ज्या पर्यंत नष्ट झाल्या भविष्यकाळात उत्पन्न होणार आहे त्यांचा इंद्रियाशी संबंध होत नाही, म्हणून ते इंद्रिय ज्ञान त्याला जाणू शकत नाही. इथले इंद्रिय ज्ञान हीन आहे, हे आहे. अशा प्रकारे इंद्रिय ज्ञान क्षोभक्षम ज्ञान, कर्माच्या क्षोभक्षमाची अपेक्षा, इंद्रियांच्या निर्दोषतेची अपेक्षा, पदार्थाचा सन्मुख असण्याची आवश्यकता, प्रकाशाची आवश्यकता, हे सगळे ज्या ज्ञानाला एवढ्याची आवश्यकता आहे ते ज्ञान हीन आहे, हे आहे. मग आम्ही तुम्हाला 20-21 गाथेपासून त्या पहिल्या गाथेपासून ते केवळ ज्ञानाचा जो स्वभाव सांगितला, तो पर्यायामध्ये काय आहे, प्राप्त करण्यासाठी केवळ ज्ञान पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी कथनची उपाधी आहे. इंद्रिय ज्ञान सर्वथा हे आहे आणि केवळ ज्ञान पर्याय हे आहे. केवळ ज्ञान स्वभाव तो उपादेय आहे.
ध्यान करण्यासाठी तो उपाधी आहे. विषय रूपाने पर्याय प्राप्त करण्यासाठी केवळ ज्ञान उपाधी आहे. आणि पर्यायामध्ये इंद्रिय ज्ञान हेय आहे, उपादेय नाही. आता हेय, उपादेय, नेय तिन्हीला जाणून नेय सर्वथा हेय आहे. इंद्रिय ज्ञान हेय आहे, केवळ ज्ञान पर्याय प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. आणि ध्यानासाठी निशुद्ध आत्मा उपादेय आहे, बाकी सगळे हेय आहे. बाकी सगळे ज्ञेय हे आहे. या पद्धतीने कथनची अपेक्षेने त्या पद्धतीने त्या ठिकाणी तशा प्रकारे काय करायचं आहे, कथन करायचं आहे. आता 41 नंबर गाथा. सर तुम्हाला त्रास असेल तर राहू द्या सर, बस. एकाचं नाही, आज उद्या एकाचं नाही. तेच म्हणून राहिले, कारण काय तुम्ही पण करून आला. बस होते सर आता. एकाचा झाली आपली. बस होते ना सर. चिंतन करायचं, मनन करायचं. चिंतन तेच म्हटलं, कारण हा विषय आज चिंतन करत बसला तर आणखीन त्याच्यामधून बरचसं काहीतरी निघतं. आणि त्याची नाचणपणाने विशेष बोललेला असतात, त्यांची नंतर बघत आणि. हो सर. हो. स्वयं सिद्ध परमात्म स्वरूपम ज्ञानानंद स्वभाव स्वरूपम क्रम करण व्यवधान इंद्रिय ज्ञान रहित स्वरूपम अक्रम अकरण अव्यवधान रहित लोकालोक प्रकाशकत्व केवल ज्ञान स्वभाव स्वरूपम अक्रम केवल दर्शन स्वरूपम अनंत सुख संपन्न स्वरूपम अनंत वीर्य संपन्न स्वरूपम निश्चय चतुर आराधना स्वरूपम निश्चय पंचाचार स्वरूपम पंचमगति प्राप्त स्वभाव स्वरूपम पंचेंद्रिय व्यापार रहित स्वरूपम पंच परावर्तन रहित स्वरूपम पंचमगति प्राप्त स्वभाव स्वरूपम पंच शरीर रहित स्वरूपम शुद्ध परम पारणामिक पंचम भाव स्वभाव स्वरूपम ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूपम शांति शांति शांति. विसर्जन. नमो हरिहंताय नमो सिद्धानं नमो आर्याय नमो वज्रायाय नमो नमो हरिहंताय नमो सिद्धानं नमो आर्याय नमो वज्राय नमो नमो हरिहंताय नमो सिद्धानं नमो आर्याय नमो वज्राय नमो
हॅलो, हा, का रे कुठे आहे? काय नाही घरी नवीन घरात सामान शिफ्ट केलं ना आज. आज का? बर 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 बर. थोडं थोडं काही राहिलं होतं ते परत ये जा चालू आहे. म्हणजे रविवारी पासून चालू केलं का? नाही आजपासूनच. झालं इतके लवकर शिफ्ट पण? ते 4-5 माणसं बोलवले आणि सर्व गाडीमध्ये इकडे आणले ना सगळं. पण पॅकिंग? पॅकिंग एवढं काय पॅकिंग छोटं फार. चालते. नवीन मिळालं का त्या समोरच्या याच्यात का? हो. बर चालते. ते नेवल पार्क मध्ये. हो, नेवल पार्क मध्ये. बरोबर झालं, चांगलं झालं ना मग. तिलाच करायला सांगितलं. ती म्हणले थांब. मी म्हणलं नाही थांब, तुझं तू कर. म्हणजे पॅकिंग वगैरे लोकांचं हे ते. हा. मग पॅकिंग कोणी केलं? लोकांनी. ते लोक 4-5 जण असतात, त्यांना काय फटाफट ते करतात. म्हणजे ते बोलवले का पैसे द्यावे लागतात का त्यांना? हा. बरे बाबा, तुम्ही पॅकिंग करून घेऊन सगळं करतात. आम्हाला तर आम्ही परिस्थिती झालो दोघं नवरा बायको. सगळेजण इथं तेच करतात. आता तर घर किती चेंज करायचे आता. जिथं जाईल तिथे हेच दर 2-3 वर्षाला. काय करायचं? दर 2-3 वर्षाला असंच करावं लागतंय सगळीकडे. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. మీరు మాట్లాడుతున్న వ్యక్తి మీ కాల్ ను హోల్డ్ లో ఉంచారు. దయచేసి లైన్ లో వేచి ఉండండి. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें.